ये आए बार बार दिन ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये हमारे हैं आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू टू यू सचिन जी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. गजर माझ्याकडे आलेला आहे, वाजले बरेच आहेत, 9:15 झालेले आहेत. मंजूर राणे साहेबांनी सांगितले 11 वाजेपर्यंत आपण चालू शकतो. साहेब बरोबर ना? 11 वाजेपर्यंत चालेल ना माझ्यासाठी? कारण काय, एक बुवा एका विषयावरच फक्त बोलत होते, पुंडलिकाचा विषय घेऊन. अभ्यास करूच लागतात आणि संस्काराचा विषय राहिला बुवा. तुम्ही सुरुवातीला सांगितलात आपल्या संस्कारावरून आपलं भजन काय हे कळतं. तुझ्या असे संस्कार झाले समोरच्या मोठ्या व अरे तुरे करतो तू. तुझं वय किती? माझ्या लग्नात 13 वर्ष झाली, तुझ्या 1 वर्ष पण झाला नाही अजून. आता तुझं वय सांग, तुझे संस्कार सांग. अरे पुंडलिकाला मी बोलले ते खरं बोलले ना. होता जो आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी, याने सांगितलं. जो माणूस आई बापाच्या गळ्यात दोरी घालता तो लायकीच होतो का मला सांग. तू माझी लायकी काढतो मग काय ते नंतर सांगले ना. आपलं काय विषय नाही. तुका आता इतकं रात्री कोण झोपू बघ. आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी, रात्री फोन करी. आणि ती काय सांगता वर टायमार ये घरी.
नाहीतर तुझं नाही काय आज खरी तुका जायचं ये माझं काय विषय नाही, माझी तरी लय लांबा 550 किलोमीटरच्या पलीकडे आहे, कायच करू शकत नाही. याची कुडकुड तर लागतं मला. मी उड्डाण गीतच आहे तुझं माहित आहे, तरी एवढी थंडी लागत नाही याची सवय नाही रे. तुम्ही आपले एसीत पेवलेले माणूस, तू पण आणि हो पण, तू ह्या माणसात सांगतो ट्रेन तरी चालव, तुला लाज नाही वाटली? एका सांगायचं मी लहान असताना लय ट्रेन फिरवलंय. तू काय, मी एवढे गाडी फिरवले ना लहान असताना, अंगणवाडीची जत्रे घेऊन विमाना फिरवता. आता बुवा पुंडलिक सुद्धा त्यावेळीस वेगळा होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही बोललात एक वाक्य की त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ संत कोण नाही. खरं आहे ते, आम्ही सुद्धा संत आहोत ना. पण तू लग्नाच्या आधी काय केलं तुका माहित आहे? आता तू संत हो, येऊ म्हणता मी कोणत नाही. लक्ष दिला, पण तरी सुद्धा माका बोलवतात ना डबल भारी. सुरुवात बक्षिसाची माझ्याकडनं झाली, त्याच्यानंतर तुमका येईल की नाही, तुझी जळली की नाही. खरं सांग, खरं सांग. हात ठेवून शपथ घेऊन सांग, शपथ घे ना म्हणून. हात ठेवलं म्हणजे झालं ना. त्याचा काय विषय नाही, काय बोला करत नाही विचार. ह्यो गोड गरीब गाय दिसत तसं नाही हो. मसूर कर जरा वर कर, पाय पाय असं देत. तुझ्यासाठी गाणं म्हणते, ऐक. ए गौरव, तुम्ही बुवा माझ्यापेक्षा लहान आहात, तुझं जरा मोठं हा. तुझं वय किती? 40 44 रनिंग. मी 42. तुझा किती रे? हा, मग तू मोठोस, तुका लय रक्त दिले ना देवा. आता वयच कमी दिले, एकाच शापच कमी दिले. तू येऊन जाऊन त्या पुंडलिकाच्याच विषयावर बोला. तुझ्यासारखं नाही होतो, माझ्यासारखं नाही होतो, तो बरं होतो. माझ्यासारखं जसं बोलणार असतं ना, ए गौऱ्या, माझ्यासारखं असं बोलणार असतो तर तू रवलं नसतं. त्यांच्या म्हणता त्यांच्यावरती आपण भजन क्षेत्र चालवतो. माझा आज भजन बंद होतं, हिंमत आहे तुझी. असे लईले तुझ्या लाईनीतले लांब लांब असे होते ते. आता थंडेली ते. आता तोंड जाऊ नको तुला आधीच समजतो. समजला? काय विषयात बरंच नाही, तू आपलं बरं साधस गे एक डोळशे आमच्या जे दोनवले गेले. तुझ्यासाठी गाणं म्हणताय. किती आता करशी वळवळ वळवळ. ऐक रे, ऐक गाणं ऐक. ए गाणं ऐक. हॅलो, काय करताय? मी वाडीला बसलोय. हे राजू आना बाजू काय विषय नाही. लाईव्ह असताना नाही तर आणि काय असताना तू बोललंस की त्या चिडतं की द्या तू, चिडतं की द्या. अरे मी आपलं मस्करी करते तुझी, तुझं चालतं ना मला. अरे फोन माकाव येऊ शकता आता. चिडा नको, मस्त नाही एकदम. म्हणजे संमेश्वरी बाज. संमेश्वर म्हटल्यानंतर संमेश्वरी बाज म्हणजे नमन ना, व बरोबर की नाही? नमन तिथे चालू असताना सुद्धा भजनी क्षेत्रामध्ये उतरले हे बुवा गौरव पांचा. आणि आज सिंधुदुर्गात नव्हे तर अख्खे महाराष्ट्र त्यांचं नाव आहे, माहित आहे. चिडा नको, मना उडव किती उडवायची तेवढी नको. ते विषय म्हणजे तू कसा बोलला, मला पण काय फरक पडत नाही. माझ्या वाऱ्या भरपूर आहेत, पण काहीच फरक पडत नाही. काय विषय नाही, कमी भारी करता.
ठीक आहे, तुझं काय विषय नाही. किती आता करशी वळवळ आता करशी वळवळ समजे लढ्या आला कांदूळ भुजंग समजे लढ्या आला कांदूळ भुजंग समजे लढ्या आला कांदूळ किती आता करशी वळवळ वळवळ किती आता करशी वळवळ वळवळ भुजंग संगे लढण्याला गाडूळ किती आता करशी वळवळ भुजंग संगे लढणे आला गांडूळ. व भुजंग म्हणजे साप आणि गांडूळ तो वळवळ करतात. काय गजराचे शब्द बघा. आणि हा गजर कोणाचा असेल तर तुम्हाला सांगतो, प्रमोद धुरी बुवांचा गजर आहे. हा लक्षात तुका म्हणून म्हटले ना, पण मी आपला कट्टर राणे समर्थक नरेंद्र वाळके यांच्याकडनं 100 रुपये आणि दिलीप मांजरेकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आले, स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष मराठे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेले, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. व बोलायचा काय विषय नव्हता, पण तुम्ही बोलायला भाग पाडलात, कारण एकच विषय घेऊन तुम्ही पूर्ण गजर केलात ना, त्यामुळे माका थोडासा काहीतरी काट टाकला. आणि तुम्ही सांगताय विषय वाढवू नको. मी नाही वाढवत, काय विषय नाही, कारण माका 20 मिनिटं तुमका तरी 30 घालली. हा ठीक. व गाणी येतात जातात. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, लोण्याचा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते. गाणी येतात जातात. गजराला सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून मनोरंजन, जास्त वेळ घेणार नाही. विशाल मसूरकर बुवा, तुम्ही गाणं म्हटलात आणि त्या गाण्यामध्ये देवगड, मालवण, कुडाळ जिल्हा म्हटलात. तुमच्या लक्षात आलं का? हे जिल्हे नाही, जिल्हा एकच, सिंधुदुर्ग हे तालुके आहेत. दिस इज पॉइंट. त्याच्यासाठी समीर कदम बेस्ट आहे. जय श्रीराम. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. हल धवळ्या पवळ्याची अशी ही जुनाट जोड, यांच्यासाठी हाडलंय मी
काठी ही झाड त्यांच्यासाठी हाडलंय मी. काठी ही झाड दूर त्यांच्यासाठी हाडलंय मी. काठी ही झाड दूर भोवड्या भोवड्याची भोवड्या भोवड्याची अशी ही जुनाट जोड. त्यांच्यासाठी हाडलंय मी. एक मसुऱ्याच्या माळावरचो दुसरं संगमेश्वरा किती पण वाढवा किती पण तुडवा किती पण वाढवा किती पण तुडवा. दोन बैल मी घेतलेले, एक मसुऱ्याच्या माळावर होतो आणि एक संगमेश्वरात तो पाडू होतो. पण बैल आणि पाडू व्यवस्थित चालत नाही म्हणून त्यांना मारत चला. मग काय म्हणतो का किती पण भडवा किती पण तुडवा. यांची सवय ही लाज मोडी यांची सवय ही लाज मोडी यांच्यासाठी हाडते मी. ठीक आहे, गजर दुसऱ्या आज सध्या जी गरज आहे आजचा जो काळ आहे ही सध्याचा जमाना आहे. सिलेंडर बंद झालेले आहेत. आताशी इराणचं युद्ध चालू आहे आणि सिलेंडर बंद झालेले आहेत. तर त्याच्यावरती गजर आहे. सिलेंडर सरला धावपळ झाली आठवणीली चुलीची. गावची परिस्थिती आहे. आज सिलेंडर सरला शेवटी चुलीवरच जेवण करूचा. सिलेंडर सरला धावपळ झाली आठवणीली चुलीची. काळाप्रमाण माणसं बदलली भोगाव फळा कर्माची. काळाप्रमाण माणसं बदलली भोगाव फळा कर्माची. काळाप्रमाण माणसं बदलली भोगाव फळा कर्माची. आठवणीली चुलीची काळाप्रमाण माणसं बदलली भोगाव फळा फळाची. शेवटी चुलीवरचं जेवण ते चुलीवरचं जेवण. आमची आजी त्यावेळी चुलीकडे बसून चूल फुकून जेवण बनवायची तेव्हा तिच्या डोळ्यात कधी धूर बसलं नाही. पण आताच्या बायकांना सांगा चुलीकडे बस आणि जेवण कर, ती म्हणा माझ्या डोळ्यात धूर जातो. हो तिका मग काय लागणार, किचन मोठा आणि त्या किचन वरती गॅस. आमच्या आजीत काही भात शिजलो कसं कळायचो, पलीटनं घातले आणि टोपात पलीटनं घातल्या आणि भातात की एक शीत चिरडून बघल्यान की आजी एक समजायचं की भात शिजलो. पण आताच्या बायकांका भात शिजलो कसं कळता, 3 शिटी झाल्या आणि तो कुकरचो भात गव्हाण खाल्यांका पोट सुटायला लागला. मग ते सांग अहो तुमचं की नाही पोट सुटायला लागलंय, तुम्ही डायटिंग करा. चल दांड होईल सकाळी झगा माझ्या बघा खात नाही विचार करू घेऊ ना. म्हणून हा लागलो धुरान होलो रणकुंडे कैलो माझा तो चेहरो.
रॉकेल मिळाचा बंद झाला. आज परिस्थिती बिकट आहे, बरोबर की नाही? जगणं सोपे झाला पण मेहनत सरली नाही का, म्हणून जगणं झाला सोप्यानी मेहनत सरली कायमची. जगणं झाला सोप्यानी मेहनत सरली कायमची. काळाप्रमाणे माणसं बदलली. आईच्या हातची चुलीची भाकरी मायेतो गोडवो लागायची भारी. आईच्या हातची चुलीवरची भाकरी ज्यांनी खाल्या त्याका त्या गावची आठवण असतात नाही का. पण आता मुंबईत येऊन सगळा जीवनच बदललेला आणि म्हणून म्हणतात आईच्या हातची चुलीची भाकरी मायेतो गोडवो लागायचं भारी. तांदळाचं पीठ तांदळाची पेज आणि वालीची भाजी त्याच चुलीवर रांधायची आमची आजी. तांदळाची पेज आणि वालीची भाजी काय लागायची ती आता चव नाही. आता पेजच मिळत नाही कारण उघडे तांदूळच बंद झाले. आम्ही उठलो की औषध म्हणते आहे खारी बटर ठोस. काय ठोसता खारी बटर ठोस. आणि संध्याकाळी चिकन किंवा लॉलीपॉप मग असे होतात पाव. पूर्वीची लोक बघा कशी तंदुरुस्त होती. आता आता सगळे असे किडमिडीत झाले. माझं 5 वर्षाचा पोरगा असं बारीक आणि माझ्यासारखंच हा माझंच हा. तू का हसतो? आपलं जे ब्रँड ते ब्रँड सांगायला लागतं, लक्षात ठेव. पण तो 5 वर्षाचा तो ऐकत नाही. तो 5-5 मिनिटं औषधकडे येणार आणि औषधकडे पैसे मागणार. मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. मी बघून बघून घेतले आणि बायको सांगले पोरग्यांचे खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. बायको माझी 13 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये खर्च केले. किती लग्नासाठी तेव्हा, आता नाही माहिती. आणि तिला सांगितलं मुलांचे खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. तिने माझं ऐकलं. मुलगा जेव्हा आला तेव्हा त्याला सांगितलं काय पप्पाने सांगितले खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. ते का राग गेलो. 5 वर्षाचं बाजूच्या दुकानात गेलो धावत. ते दुकानदार सांगितलं काका एक आईस्क्रीम द्या. त्याने दिली नाही. त्यांना माहिती समीर कदम मोहनचं झील. एक आईस्क्रीम खाल्यान नंतर अजून एक द्या, दुसरं खाल्यान अजून एक द्या, असे 4 आईस्क्रीम खाल्यान आणि घरात येऊ वाटेक लागलो. घरात येऊ वाटेक लागल्याबरोबर तो दुकानदार विचारता हे समीर कदम मोहनच्या मुला 4 आईस्क्रीम खाल्ले पैसे कोण देणार? शेवटी माझं पोरगं माझ्यापेक्षा हुशार. तो म्हणता काका पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. तांदळाची पेज वालीची भाजी त्याच्या चुलीवर रांधायची आमची आजी.
प्रगतीची धडकच तरी, प्रगतीची धडकच तरी, जुन्या नव्याची सांगड घालायची, जुन्या नव्याची सांगड घालायची काळाप्रमाणे. सिलेंडर सर्व धावपळ झाली, सिलेंडर सर्व धावपळ झाली, चुलीची चुलीची काळाप्रमाणे. या ठिकाणी मनोज राणे साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम, विशाल राणे साहेबांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम, त्याच्यासाठी एक लाईन म्हणण्याचा प्रयत्न करतोय. समाजसेवा करण्यासाठी जन्म तयांचा झाला, सलाम करतो कर्तृत्वाला मनोज राणे दादा आला. त्यांचा प्रवास विसरले ना ते माणूस केला, विसरले ना ते माणूस केला, सारे करते त्यांचा जय घोष. दीर्घायुष्यवा साहेब तुम्ही, दीर्घायुष्यवा साहेब तुम्ही, असो आमच्या पाठीवर आशीर्वाद, असो पाठीवर सलाम मनोज दादा आला. आज तुमच्यासाठी साहेब त्या देवाला साकडं घालतोय की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. आज आमच्या गावचे जावई आहेत आणि जे काम तुम्ही करताय खरोखर अप्रतिम आहे. निलेश राणे साहेबांचे तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आज तुम्ही सहसंपर्क प्रमुख आहात. तुमच्या पोस्टमध्ये वाढ होत जावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. आमदारपर्यंत किंवा आणि काय काय असतात कुडाळ आपलं तुम्हाला कोणतं पाहिजे ते नंतर सांगा, आपण नंतर मीटिंग घेऊ. आणि म्हणून हा
तुम्ही येऊन बघा आणि बघून जा. असं आपलं कोकण आहे म्हणून ते जपा संस्कृती राखा आमची कोकणची शान म्हणून ते जपा संस्कृती राखा आमची कोकणची शान, कोकणची शान. सलाम करतो तुम्हाला मनोज दादा आला. एकच वादा आमचं मनोज दादा, एकच वादा आमचा मनोज दादा. समाजसेवा करण्यासाठी जन्मदयाचा झाला, जन्मदयाचा झाला. मनोज दादाला छत्रपती गौरी नारायणी नमस्ते.